ट्रेलर घसरल्यामुळे मुंबईकडनं ऐरोलीकडे येणारी वाहतूक ही सध्या पूर्णपणे बंद आहे। मुलुंड ऐरोली मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे एक प्रकारे मुंबईकरांची आज दुहेरी अडचण होतीये, दुहेरी कोंडी होतीये। एकीकडे ट्रेनचा प्रवास अशक्य बनलाय कारण महा मेगा ब्लॉक आहे, जम्बो मेगा ब्लॉक आहे, तर दुसरीकडे मुलुंड ऐरोली मार्गावरती सुद्धा प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना सामना करावा लागतोय। एक ट्रेलर घसरलाय, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। ऐरोलीच्या मार्गावरती साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा लागल्यात। आपले प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्याला माहिती देतील। प्रशांत, सध्याची काय स्थिती आहे, किती वेळ लागतोय या प्रवासासाठी? ज्ञानदा, पूर्व द्रुतगती मार्ग जो आहे तो मुख्यतः मुंबई ठाणे या सगळ्या परिसराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे। त्यात जो मेगा ब्लॉक आहे आणि त्यातच काही ठिकाणी अपघात झालेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचंड रांगा ज्या आहेत त्या मुलुंड आणि कांजूरच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत आणि मुख्यतः मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळे साधारणतः जिथे 5 ते 10 मिनिटाचा अवधी लागतो तिथे अर्धा ते 1 तास या वाहनांमध्ये जे वाहन चालक आहेत त्यांना खोळंबून राहायला लागतं आहे। वाहतूक पोलिसांनी लवकरात लवकर वाहनं जी आहेत ती काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। मात्र आज मेगा ब्लॉक याचा मोठा फटका जो आहे तो या मार्गावर पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ते पूर्व द्रुतगती मार्गावर आल्यामुळे आणि त्यात काही ठिकाणी अपघातांच्या घटना ज्या आहेत त्या समोर येत आहेत। अशा स्थितीमध्ये मोठी वाहतूक कोंडी पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड आणि कांजूर या सगळ्या पट्ट्यामध्ये पाहायला मिळते। प्रशांत, आणखी एक मुद्दा, हा ट्रेलर बाजूला करण्यात यश मिळालेलं आहे का? खरं तर पूर्व द्रुतगती मार्गावर जो हा अपघात झालेला आहे, जो ट्रेलर त्या ठिकाणी घसरलेला आहे त्याला बाजूला करण्याचं काम सध्या तरी सुरू आहे। ट्रेलर बाजूला केल्यानंतर ही वाहतूक कोंडी थोडीफार कमी होईल। मात्र आज दिवसभरामध्ये या पूर्ण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी एकूणच मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर देखील पाहायला मिळेल। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। तर मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवरती पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र आहे। आपल्या खासगी वाहनांना अनेक मुंबईकर कामाच्या दिशेने रवाना होतात, त्यामुळे मुलुंड ते कांजूर मार्ग दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे ट्रेलर उलटलाय, त्यामुळे ऐरोली पासून पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत यायचं असेल तरीही ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतोय। दुसरीकडे अनेकांनी आज ट्रेन बंद असल्यामुळे खासगी गाड्यांचा पर्याय स्वीकारलेला आहे। कामावरती जाण्यासाठी बाय रोड प्रवासाचा ऑप्शन निवडलाय, त्यामुळे मुलुंड ते कांजूर मार्ग दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।